न्यूज 24 वेद जनमनाचा। शिरोळ तालुक्यातील चिंचवड इथला संदीप शिरगावे हा दारूचा व्यसनी होता। पत्नीला वारंवार मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता। त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिली। मुलांसह ती माहेरी गडहिंग्लजला राहत होती। तिथे संदीप शिरगावे हा जात असायचा। दारू पिऊन वारंवार त्रास देऊ लागल्यानं अखेर वैतागलेल्या त्याच्या पत्नीने वडिलांना आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर हनुमंतप्पा काळे, गौरवा काळे यांनी संदीप शिरगावेला गडहिंग्लज, कोल्हापूर या शेवटच्या एसटीने कोल्हापुरात आणलं। विनाथांबा बस असल्याने या बसमध्ये अवघे 5च प्रवासी होते। काळे दाम्पत्य आणि जावई संदीप शिरगावे हे शेवटच्या आसनावर बसले होते। या दाम्पत्याने त्याच्याच बॅगेतील पॅन्टच्या नाडीने एसटीतच जावई शिरगावे याचा गळा आवळून खून केला। एसटी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात आल्यानंतर त्यांनी जावयाला चक्कर आल्याचं चालकाला सांगितलं। एसटीतून काळे दाम्पत्यानं त्याला उचलून खाली उतरवलं। मध्यरात्री कोणाचाच लक्ष नसल्यानं तिथेच त्याला टाकून काळे दाम्पत्यानं तिथून पोबारा केला। मात्र शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा त्याचा खून झाल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर संशयितांचा शोध सुरू झाला। दरम्यान ते दाम्पत्य गडहिंग्लज इथलं असल्याचं समजल्यानं शाहूपुरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला। गडहिंग्लज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रात्री शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं। या प्रकरणी चौकशी दरम्यान हनुमंतप्पा काळेन त्याचा गळा आवळल्याचं सांगितलं। रोजच्या त्रासाला वैतागलेल्या आपल्या मुलीला जावयापासून कायमस्वरूपी सुटका मिळवून द्यावी या हेतून त्यांनी केलेलं कृत्य अखेर त्यांना गजाआड नेण्यास कारणीभूत ठरलं। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।